समजा आता असं म्हणलं मी, आता तुम्हाला काही सांगितलं नाही आहे काय, तुम्हाला काही दुसरं शेड्यूल नसतं, तुम्हाला आता उद्या लेक्चर घेऊया, उद्या लेक्चर घेऊया म्हणलं की म्हणजे उद्या आम्हाला हे आहे, उद्या आम्हाला ते आहे. म्हणजे जो तुमचं जे कारण आहे ते इंडिपेंडेंट एक्झिस्ट करत नाही. काही अप्लाइड असेल, सो फ्रिक्शनल फोर्स हा स्युडो आहे इन ए सेन्स. म्हणजे अप्लाइड फोर्स 0, फ्रिक्शनल फोर्स 0. तो आपोआप, पण तुम्ही अप्लाइड फोर्स आहे, स्पीड वाढायला लागला की अपोजिशन वाढायला लागतं. फ्रिक्शन आहे एअरचं दोन्ही, म्हणजे दॅट अपोज नेट द फ्रिक्शन प्लस एअर, वी से नेट अपोजिशन फोर्स इज प्रपोर्शनल टू ऍक्च्युअल स्पीड अँड कंडिशन्स. रस्ता खडबडीत आहे का गुळगुळीत आहे, वारा आहे का नाही आहे. सो net opposing force is proportional to actual speed, and the proportionality constant depends upon road condition, atmospheric conditions. मग what happens, मग कुठल्या ऍक्सिलरेटर पोझिशनला गाडी कुठल्या स्पीडला कसं राहील, तर जेव्हा ऍक्सिलरेटर पोझिशन घेतो आपण, तो फोर्स रिझल्ट इनटू सच स्पीड विच रिझल्ट्स इनटू अपोजिंग फोर्स विच इक्वल टू अप्लाइड फोर्स. रस्ता गुळगुळीत, ऍक्सिलरेशन पोझिशन असेल गुळगुळीत, त्याच ऍक्सिलरेटर पोझिशनला गुळगुळीत रस्त्यावर गाडी फास्ट जाईल, त्याच ऍक्सिलरेटर पोझिशनला खडबडीत रस्त्यावर गाडी स्लो जाईल. गाडी एका स्पीडला नेण्याकरता रस्ता गुळगुळीत असेल ऍक्सिलरेटर कमी लागेल, रस्ता खडबडीत असेल ऍक्सिलरेटर जास्त लागेल. सो बिकॉज ऑफ दॅट इक्विलिब्रियम, इवन इफ यू आर अप्लाइंग फोर्स, नेट रिझल्ट इज नॉट acceleration but constant speed. Like that, what happens here, I leave it up to you. We will discuss next time. Thank you.